पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। मालेगावमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळणार आहे की काय अशी जोरदार शक्यता दिसतीये, कारण इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळानं आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतलेली आहे। इस्लाम पार्टी एमआयएमला सोबत घेऊन मालेगाव पालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगानं चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। इस्लाम पार्टीला बहुमतासाठी 3 नगरसेवकांची आवश्यकता आहे, त्यामुळे इस्लाम पार्टी आणि एमआयएमनं पालिका निवडणूक विरोधात लढवली जरी असली तरी आता सत्ता स्थापनेच्या अनुषंगानं हे दोन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे। जवाबन हमने ये कहा कि हम अपने पार्लियामेंट्री बोर्ड और तमाम कारपोरेटरों के मशवरे के बाद आपको जवाब देंगे। अब ये प्रोसीजर था और पहली हमारी प्राइमरी मीटिंग हुई है। अब इस सिलसिले में मशवरे के बाद जो भी तय होगा हम उनको जवाब देंगे और आगे के मामलात बैठ करके हम लोग तय करेंगे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेता निवडीसाठी मुंबई काँग्रेसची बैठक होतीये। या बैठकीला वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल उपस्थित आहेत। निवडून आलेले सर्व 24 नगरसेवक देखील उपस्थित आहेत। या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेण्याची प्रक्रिया आता पार पडलेली असून अनुभवी आणि वरिष्ठ नगरसेवकाची काँग्रेसचा गटनेता म्हणून वर्णी लागणार असल्याची आता शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये एकत्र लढण्यावरनं नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याचं समजतंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणतायत। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असं वक्तव्य आमदार उत्तम जानकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानं ज्या काही चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहेत त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसतंय। काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची बैठक झाली। आम्ही सर्व आमदार आणि मी त्या ठिकाणी हजर होतो। दोन्ही जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते। दोन्ही पक्षांची युती कशी करता येते या दृष्टिकोनातून चर्चा झाली। काल त्यांना आम्ही सांगितलं आज दिवसभर बसतो, जो काही निर्णय असेल ते 2 दिवसामध्ये कळवतो असं त्यांना सांगितलेलं आहे। काय आमदारांची आता प्रत्येकाची मतं जाणून घ्यायला लागलेलं आहे आम्ही। आज रात्रीपर्यंत सगळ्या गोष्टी फायनल होतील। मला माहित नाही ते एकत्र येतील, मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल। उद्या काय घडणार आहे माहित नाही, पण जो विचार पवार साहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चालू। तुतारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळातच दोन्ही एका विचाराच्या पार्ट्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जेवढं शरद पवार साहेबांवर प्रेम करतो तेवढंच तो अजितदादांवर पण प्रेम करतो। आता वेगवेगळ्या कारणांनी पार्टीचे 2 भाग झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब ह्या जर 2 पार्ट्या एकत्र आल्या तर त्याला बिर्याणीमध्ये गुळवणी असं म्हणणं उचित ठरणार नाही, तर त्याला दुधात साखर असं म्हणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।